नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझं बजेट प्लॅन मी कसं करत असते यावर आज मी डिस्कस करणार आहे. तर कोणतेही मी नोट्स वगैरे काढलेले नाही किंवा काहीच नाही, रॉ फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे मी यूज करत असते डेली बेसिसवर, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. कारण नोट्स काढल्यावर माझं काय होतं, पॉईंट टू पॉईंट मी घ्यायला जाते, पण एखादा पॉईंट राहूनही जातो. त्यामुळं मी म्हटलं की मी जसं रॉ माझं आहे तसं सांगा. त्याआधी आज आहे चतुर्थी, तर मंगळीनंतर मला वाटतं ही तिसरी चतुर्थी आलेली आहे. तर मंगळी म्हणजे गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा. आणि कमी बजेट असताना आपण म्हणजे कसं हे करू शकतो शेविंग ॲडजस्ट. तर आपण लोअर क्लासमध्ये जे पण येतो ना, त्यांना ॲडजस्ट करणं खूप मस्त असतं. त्यामुळे थोडंफार ॲडजस्ट आपल्याला करावंच लागतं. तर चला मी माझं प्लॅन जे ते तुम्हाला शेअर करते. तर सर्वप्रथम आहे ना, आपलं बजेट ठरतं कशावर, आपल्या इन्कमवर. तर सध्या म्हणजे माझी इन्कम म्हणायची झाली तर, आमची इन्कम म्हणायची झाली तर मी तर सध्या घरीच आहे, कामाला जाणार आहे फक्त ते एकटे. तर तुम्ही तुमच्या कमी लो सॅलरीमध्ये सुद्धा एक छान इन्व्हेस्टमेंट तुमचं बजेट कसं आखू शकता त्याची माहिती मी तुम्हाला सांगते. बऱ्याचदा मी वही पेन्सिल घेऊन करत असते, पण त्यारीत्या कधी होतं कधी नाही असं पण होतं. बरं, मी करते लिहून ठेवून करते, बरंचसं तसंही करून बघते, पण जसं होईल तसं करत असते. फक्त एक लक्ष असते की हां झालं पाहिजे इन्व्हेस्ट, दुसरं काही नाही. म्हणजे तर तुमचं जर 20,000 ही पेमेंट, कोणी म्हणतं 20,000 30,000ही येत असले तर आम्हाला पुरत नाही, ते पुरत नसतात. कारण मी पाहिलेले, ज्यावेळेस मी स्वतः एकटी कामाला जायचे 6,000च मला पेमेंट होती. तर तरी पण मी घरातले सगळे किराण्याचे यायचे, एक रूम किरायनी होती माझी, त्याचे मला 2,500 यायचे. तर जवळजवळ 8-8.5 हजार माझ्या हातात दर महिन्याला यायचे. तर त्यातनंच मी इतकी छान सेविंग करायचे ना त्यावेळेस. आणि आता जवळजवळ म्हणजे यांची कॉन्स्टंट नसती यांची पेमेंट, तर ती का ते सांगते मी. तर तरी आता पेमेंट वाढलेलीच आहे ना, तरी नाही ॲडजस्ट होतो. म्हणजे खर्च जशी आपली पेमेंट वाढती तसे खर्चही वाढतात. हे प्रत्येकाचं रडगाणं असेल की पैसा जरी वाढला तरी खर्चही वाढतं, त्यासोबतच खर्चही येऊन जातो. म्हणजे आपण हे करत नाही हटकून, पण ते येऊनच जातो तो खर्च. यांचं आता मी सांगते, कारण यांचं कंटिन्युअस नसतं. यांचं कसं सुट्टी मारली तेवढे पैसे कमी येणार, यांचं पंचिंगवर आहे. कारण हे काय म्हणजे यांचं कसं आहे, कामगारच आहे हे, परमनंट टाईप. म्हणजे आता तर परमनंट झाले येते, पण पहिले कसं होतं त्यांच्या इथं अजून पण तेच आहे की नाही केलं त्या दिवसाचे पैसे पडत नाही. तर म्हणजे यांचं कसं असतं, 4-5 दिवसानंतर एक सुट्टी झाली तर मग ती कमी जास्त होतं. पण एवढं मी सांगू शकते की 20च्या आत येतं, खालीवर होतं. म्हणजे कधी 15च्या वरही जातं, कधी 20च्या खाली येतं. दिवाळीच्या वेळेस तर यांचं मूड होतं की मला नाही करायचं, दुसरीकडे पाहायचं. त्यावेळेस यांनी खूप कमी गेलेले. तर त्यावेळेस अक्षरशः 10,000ची कमी आलेली त्यांची. तर मी कसं ॲडजस्ट करते, तर त्याविषयी मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. कारण तुम्हाला पण थोडीशी म्हणजे सेविंग करायला मदत भेटेल. बऱ्याच जणांशी कंप्लेन असते की आम्हाला 10,000 पेमेंट आहे, आम्हाला 20,000 पेमेंट आहे, तर इतकुशा याच्यात आमची सेविंग होणार नाही, असं नाही असं. तर ते सेविंगची सुरुवात करणं मेन महत्त्वाचं आहे. तर सेविंग मी कशी करते, छोटीशी, पण ती आपल्याला महत्त्वाची आहे. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. सगळ्यात पहिले आहे ना, बिशी टाईप म्हणजे असते ना,
सगळे मंथली सगळ्यांची समज एक चिठ्ठी काढायची, ज्याचं नाव निघलं त्याची बिशी निघली, 10-12 जण त्यात असतात. तर मी काय केलं, आमच्या म्हणजे गल्लीत होती बिशी सुरू, पण मी काय डोकं लावलं, म्हणलं आपला तीन नाही जास्त 10-12 हजाराचा फायदा होऊ शकतो जर बिशीऐवजी मी RD खोलली तर ते का, तर मी सांगते तुम्हाला. तर गल्लीत बिशी होती म्हणजे 3 हजाराची. तर त्यांना 3-10 30 आणि ते वरचे 12 महिने असतात ना आपल्या महिन्यामध्ये, तर वरचे 2 महिने म्हणजे 36,000 रुपये वर्षाचे झाले ना 36,000. 12 महिन्याचीच बिशी असते, तर फक्त 36च भेटणार. पण मग मी जर मी आता RDच खोललेली, तर मग मी काय केलं, त्यांची बिशी सुरू झाली त्यावेळेसच मी टाकू शकत होते बिशीमध्ये, पण मी म्हटलं थोडे मला जास्त बेनिफिट होईल, तर मी RD खोलली मग 3 हजारची. तर 36,000 माझे RDमध्ये होणार. तर आपल्याला त्यात इंटरेस्ट किती येणार, 6% बी असला RDला तर तुम्ही कॅल्क्युलेट करा किती येणार. 3 हजाराचा तरी फायदा नक्की होणार ना एका वर्षामागं. 3 वर्ष जर आता मी 3 वर्षाची काढली, ते 3 वर्ष कंटिन्यू केलं तर मला 9-10-12 हजारपर्यंत, 3 2 6 3 त्रिक 9, तर आणि त्याला मी नीट कॅल्क्युलेट करत नसेल तर 10-12 हजार तरी बेनिफिट होणार आहे 3 वर्षात. तर मग बिशीपेक्षा ते बेनिफिशियल झालं की नाही RD मला, आहे की नाही. तर असं मी थोडंसं फक्त एक हे लावलं त्याला की असं होऊ शकतं, आणि तसं झालंच आहे. कारण मला माझे एका वर्षाचे 36,000 जरी होत आहे, मला 3,000 बँकेकडून इंटरेस्ट भेटलं, तर माझा बसल्या बसल्या 3,000चा फायदा झाला की नाही. आपण स्वतः कामाला न लागता मी माझ्या पैशाला कामाला लावलं की नाही, हे अशा पद्धतीने मी एक छोटी इन्व्हेस्ट केली म्हणजे सुरू. तर तसं तुम्ही करू शकता. बिशीपेक्षा RD केव्हाही उत्तम माझ्या मते. तुमचं मत त्याच्यावर वेगळे असू शकतं, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. अजून दुसरी एक चांगली इन्व्हेस्ट म्हणजे SIP. SIP नुसार SIP मध्ये प्रत्येकाला एवढं नॉलेज नसतं, तेवढी समज नसती, म्हणून आपण काय करतो, SIP मध्ये एंट्रीच मारत नाही. पण बँकेत आपण विचारपूस केली ना, ते एक छान आपल्याला SIP सुरू करून देतात. 500 रुपयाची सुद्धा SIP सुरू होऊ शकते, 500 रुपयापासून सुद्धा. तर तुम्ही एक 500 रुपयाची सुद्धा SIP सुरू करू शकता. ही झाली दुसरी इन्व्हेस्टमेंट आपली SIPची. काहीही भीती नाही, काहीही नाही. तुम्ही गुगलवर कॅल्क्युलेटही करू शकता की 1,000 रुपये मंथली तुम्ही SIP मध्ये इन्व्हेस्ट केले तर तुमचे 15 वर्षानंतर किती होणार आहे. 15 वर्षानंतर कन्सिस्टंट राहायचं आहे. आता 500 जरी सुरू केली तरी 15 वर्ष टाकायचे आहे. ही झाली दुसरी इन्व्हेस्टमेंट SIPची. काही भीती नाही, तुम्ही बँकेत जाऊन विचारपूस करू शकता, कुठल्याही बँकेत SIP केली जाते. ठीक आहे. तिसरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे तिसरी आणि महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट, यात फिक्सपेक्षाही जास्त इंटरेस्ट भेटतो, RDपेक्षाही जास्त इंटरेस्ट भेटतो, तो म्हणजे PPF. पण याचं नुकसान काय ते देखील मी सांगते. तर याचं नुकसान हे की याला 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो. तर यात असेच पैसे टाका जे तुमच्याकडे खूप एक्स्ट्रा आहे. आमची आरू उठली आहे, पुढचा पॉईंट मी डिस्कस करते तुमच्याशी. गुड मॉर्निंग करा सगळ्यांना. हां, तर PPF विषयी सांगत होती ना मी. तर असेच पैसे त्यात इन्व्हेस्ट करायचे जे तुमच्याकडं एक्स्ट्राचे, किंवा मग BC सारखे तुम्ही करू शकता. मंथली 1,000 रुपये तुम्ही PPF मध्ये टाकू शकता. 500 पासून सुरुवात आहे, तर तेही तुम्ही करू शकता. त्यात आहे ना तुम्हाला चांगलं बेनिफिट पडतं. तुम्हाला 3,000नी काय होतं, 500नी काय होतं, पण अरे थेंबे थेंबे ते तळे साचे म्हणतात ना, तशी गोष्ट.
तर एक सुरुवात तर करा तुम्ही, सुरुवात होऊन जाते. 7 वर्षानंतर PPFचे पैसे काढता येतात, पण त्यालाही खूप किचकिच आहे. तर PPF हे एक चांगला ऑप्शन आहे. ओ तर एक उदाहरण घ्या की 500 रुपयाचं PPF. ओके, RD पण तुम्ही 500 रुपयापासून स्टार्ट करू शकता. तर हे मी काय सांगतेय, तर बरेच जण म्हणत असतात ना की कमी याच्यात सेविंग होत नाही, त्यासाठी मी हा व्हिडिओ करतेय की जेणेकरून तुम्हाला मदत होईल. चला, मी पुढचा पॉईंट नंतर डिस्कस करते. आरूला चहा दूध देते है ना, डोसा बनवून देते. आरूला भूक लागली असेल आता, है ना आरू? मग काय खायचं? बोल चला, आमच्या बोल 2 जेम्स उठलं की जेम्स 2 जेम्स खायची. दात बघ ना, किडून जातील ना. चला, मी थोडं थांबून आपण राहिलेले पॉइंट डिस्कस करूया. आरूला तिकडं पाठवलं कारण 2-3 पॉइंट राहिलेत ना आपले. आणि मुलं खूप आवाज करताय. मी त्यांना सांगून आले की आवाज करू नका, पण सांगितल्यावर जास्त करतात, असं आहे आमच्या इथं. चला जाऊ द्या. तर मला वाटतं 3 पॉईंट आपले डिस्कस करून झाले. एक SIP, एक PPF, एक काय आपलं डिस्कस करून झाले सोन्याविषयी ना. तर 2-3 पॉईंट आपले झाले. फिक्सला पण कोणी खूप कॅज्युअली घेतं की त्यात काहीच नाही आहे, जास्त इंटरेस्ट काही नाही आहे, म्हणजे असं. पण असं नाही आहे, थोडंफार तरी आहे ना बेनिफिशियल. त्याच्यामुळं फिक्सला पण जास्त याच्यात नाही घ्यायला पाहिजे. पण फिक्सचं एक आहे की तुम्हाला RD सारखं किंवा SIP सारखं मंथली नाही करता येत. त्यात तुम्हाला एक फिक्स अमाऊंट जमावं लागते आणि मग तुम्ही फिक्स करू शकता, है ना. तर त्याला एक सोपा ऑप्शन आहे. त्याला मंथली तुम्ही घरामध्येच 1000 रुपये इयरली म्हणजे मंथली टाका. इयरली तुमचे 12,000 तर जमा होतील ना. तर असं तुम्ही 2-3 वर्ष टाकून एक 30,000 फिक्स करू शकता तुम्ही, किंवा 12 महिन्यात 12,000ही फिक्स होतात. मला वाटतं 5,000 पासून फिक्स होतात. तर फिक्सचा पण एक ऑप्शन चांगला आहे. असं नाही की काही तर येतंय ना. रिकामं म्हणजे याला त्याला उसनी पासनी अशी देण्यापेक्षा, किंवा कोणी व्याजाने देतं. तर आजकाल लोक इतकी इमानदार नाही आहे की ते आपण कोणाला व्याजाने दिलं आणि ते पैसे पण येईन आणि इंटरेस्ट पण येईन. कधी कधी तर असं होतं, जी आपली मुद्दल रक्कम आहे ती पण लोकांना द्यायला कंटाळा येतो, असं पण काहीसं होतं. त्यामुळं फिक्स त्यापेक्षा तर चांगलंच ऑप्शन आहे, काहीतरी येतं आहे. आणि सोन्यामध्ये एकदम आता ऑनलाईन पण आपण गोल्ड ETF मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे आता सध्या जरी गोल्डचा रेट कमी आहे, अजून 10 वर्षांनी तर वाढेल ना. तर असं आपण गोल्ड ETF मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे गोल्ड घरात न आणता ऑनलाईन आपण गोल्ड खरेदी करू शकतो. तर ते पण एक म्हणजे चांगला ऑप्शन आहे. गोल्ड पण खूप वाईट असा ऑप्शन नाही आहे, पण एक इन्व्हेस्टमेंट म्हणून जास्त म्हणजे त्याच्याकडे बघू नका. एक तर मिडल क्लास, आपलं लोअर क्लासचं कसं असतं की आपण अटॅचमेंट असतो, आपण एकदा केलं तर मोडत नाही. म्हणजे मग कसं केलं पण ना, मग ते भाव वाढल्यावर मोडायची आणि ते इन्कम जनरेट करायची हे पाहिजे, मग आपल्यात धमक पाहिजे. आणि पुन्हा भाव कमी झाल्यावर पुन्हा ते करून ठेवण्याची, म्हणजे ती सायकल तशीच चालू ठेवली तर गोल्डमध्ये पण बराच फायदा होतो. तर असं मी जे रेग्युलर बेसिकवर यूज करते, मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की मी काही नोट्स काढलेले नाही. थोडे पॉईंट आपले खालीवर पण होऊ शकता. फक्त एक मुद्दा लक्षात आला पाहिजे की बऱ्याच जणांची कंप्लेन असते ना, कोणालाही म्हणजे असं इन्व्हेस्टच्या बाबतीत ते म्हणतात की काय होतं, 20,000 काय होतं किंवा 10,000 काय होतं. त्यासाठी मी एक हे सांगितलं तुम्हाला की किती आपण धरले, RDचे 500 धरले, SIPचे 500 धरले,
परत फिक्सचे तर इयरली धरले आपण, समज 1000 रुपये धरा. परत सोन्याचे तुम्ही जर ऑनलाईन केलं तर त्याच्यातही तुम्ही 500 रुपये मंथली गुंतवू शकता. किती 4-5 हजार फक्त मंथली गुंतवल्याने 10-15 वर्षात तुमची सेविंग नक्कीच चांगली होऊ शकते. सेविंग सोबत टर्म प्लॅन आपला पाहिजेच. ज्यावेळेस मी तर आरू झाली त्यावेळेस माझा 10 वर्षाचा टर्म प्लॅन आहे. तर मी खोलू लागले ना, तर यांना वाटू लागले ही कायच करायली, नेमकं काय माहिती. मधल्या रूममध्ये माझ्या पाठीमागे गेली की तू काय करायली, ऑनलाईन करायली, भीती असती पैसे डुबन आपलं हे होईल ते होईल. मी म्हटलं नाही, तसं काही नाही आहे. कारण मी पॉलिसी बाजारमध्ये टर्म प्लॅन खोललं ना, तर त्यांना वाटायलं नुसतं फोनवर आपण पैसे पाठवायचे म्हणजे असं त्यांना, माझ्या मिस्टरांना एवढं ट्रस्ट नव्हतं. पण ते म्हणे की बँक डुबन. म्हणलं बँक डुबली तरी हे म्हणजे कंपनी एका मोठ्या बेसिसवर आहे, म्हटलं हे डुबू नाही शकत. म्हणजे आपण अशा ट्रस्टेड याच्यावर काढू शकतो. टर्म प्लॅननी होतं काय की आपलं बजेट हालत नाही. हे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तर नाहीच आहे, पण आता टर्म प्लॅन आपण ज्यावेळेस करतोय ना, आता आपलं फॅमिली सिक्युअर होऊन जाते. म्हणजे कसं, आता समज मी माझा टर्म प्लॅन केलेला आहे. आता फॅमिलीमध्ये जे मेन आहे ते, आता आमच्या फॅमिलीमध्ये ते मेन आहे, पण त्यांना कॉल अटेंड करता येऊ नाही लागलं म्हणून ते मला माझ्या याच्यावर काढावं लागलं. तर मग माझ्या याच्यावर मी टर्म प्लॅन काढलेला आहे. तर मग सपोज भविष्यात मला काही झालं, कोणत्या याने बिमारीने ग्रस्त झालं किंवा आपलं ॲक्सिडेंटल झालं किंवा काहीही हो, तर मग आपल्या फॅमिलीला कवर भेटतं. आपण जेवढं EMI जास्त घेऊ तेवढं जास्त कवर भेटतं. अशा पद्धतीचं ते काय असतं. तर म्हणजे आपण हयात असू किंवा नसू तरी आपली फॅमिली आपल्या गेल्यानंतरही त्यांच्या अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा तर चालूच राहणार आहे. तर आपली फॅमिली आपण नसल्यानंतरही स्टेबल राहते. त्यासाठी टर्म प्लॅन असतो. टर्म प्लॅन आणि हेल्थ प्लॅन हे जरी इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण बघत नसलो तरी हे 2 प्लॅन घेणं खूप जास्त गरजेचे आहे. कारण माझ्या पाठीमागं राहत होते, त्यांचं नाव पवार होतं. तर त्यांना मध्यंतरी स्टोनचा त्रास होऊ लागला. नंतर लक्षात आलं की किडनीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं. आणि मग त्यांना एक ते मोठं ऑपरेशन करावं लागलं आणि त्यासाठी मोठ्या बजेटची गरज होती. मग ते हेल्थ प्लॅन असल्यामुळं कवर झालं ना 20-25 लाख रक्कम. आणि घरातून इतकी रक्कम आपण कुठून आणली असती, आहे की नाही. तर त्यासाठी हेल्थ प्लॅन हे खूप गरजेचे असते. कारण आपण म्हणतो उद्याचा काय विचार करायचा, पण उद्याचा विचार हा करावाच लागतो. कारण कधी काय होईल हे सांगता येत नसतं, आहे की नाही. आता हल्लीच आपलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला. तर त्यांना हे माहीत होतं का अवघ्या अर्ध्या घंट्याने मी तर नसणार आहे ह्या जगात, कचऱ्याची गाडी आली, थोडंसं थांबावं लागणार आहे. कचऱ्याची गाडी थोडीशी पुढे गेली आणि 2 मोबाईल आहे ना, तर तो M11 जो आहे ना, ते आज गावाकडे जाणार आहे, तर ते घेऊन गेले. आमचा कापूस अजून घालायचा राहिलाय. म्हणजे शेतीची आम्हाला जास्त तर शेती नाही, 1 एकर शेती. सहसा मदत होते, 40-50 हजार इन्कम जनरेट होते त्याच्यातून वार्षिक. पण 15,000 असा खर्च देखील होतो त्यात. 30-35 हजार एक अराउंड थोडीफार इन्कम जनरेट होते त्याच्यातून, असं असतं. आणि आरू उठली की तिला चहा तोच दिलता मी, पण आता पप्पाचीकडे गेली आहे. दुसरा मोबाईल असल्यावर काय होतं, ती थोडंफार तो मोबाईल घेते. पण हा मोबाईल ती घेऊ लागले ना, तिला म्हटलं थांब माझे 1-2 पॉईंट राहिले, तर दिला तिने मला इमानदारीने. आणि मला म्हणे मम्मी मी बाबाचीकडे जाते आता, तिकडे गेली आहे ती, तर राहिलेलं पॉईंट फटाफट आपण डिस्कस करून घेऊया. आपलं याच्या आधी काय विषय चालू होता, तर मी उठले ना त्याच्याने थोडं इन्शुरन्स विषय चालू होता. तर तेच मला सांगायचे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडे पैशाची काय कमी होती, पण पैसा लावण्याचा देखील
चान्स आयुष्याने त्यांना दिला नाही ना, तर मग तेच ना, पैसा कोणाकडं आता अंबानीकडं खूप जास्त पैसा आहे म्हणून ते पैसे तर नाही खात ना, त्यांना पण शेवटी अन्न विकत घेऊनच खावं लागतं ना, अशातला भाग आहे ना. तर हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे तुमच्या फॅमिलीसाठी, कारण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पश्चातही त्यांच्या अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा राहणार आहेत आणि त्या पूर्ण व्हाव्या किंवा त्यांना काही प्रॉब्लेम नंतर येऊ नये, तर त्यासाठी एक तुम्ही फॅमिलीचा मुखिया म्हणून हेल्थ इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं आहे. तर ते किरायदार भाऊ सुद्धा तेच म्हणू लागले, आले इथंच बसले ते माझे व्हिडिओ नेहमी पाहत असते. तर त्यांचं फॅमिली इथं आणायची प्लॅन होतं, म्हणजे माझ्या रूममध्ये बरंच त्यांचं 1.5 वर्ष झालते मला वाटतं. तर कधीच मला त्यांना असं मागायची गरज पडली नाही की तुमचा मंथ भरला आहे की पेमेंट टाका आता. ते मला फोनपेला टाकून द्यायचे, मला मेसेज यायचा, त्यामुळं मी त्यांना कधी असं म्हणायचे नाही स्वतःहून की पैसे टाका किंवा टाकाही म्हणायची गरजच नाही पडत, ते अगोदरच मला टाकून द्यायचे, असं होतं. तर ते म्हणे ताई मी ऑपरेशन करून आल्यावर इथं बसले तर ते थोडं इमोशनल झाले. मग म्हणे ताई मी म्हणजे पुढचं किती प्लॅन करतं ना म्हणे माणूस. आता त्यांनी प्लॅन केलं होतं की त्यांची 2 मुलं बायको इथं घेऊन यायचं, इथं सेटल व्हायचं, म्हणजे रूम बघायची. तर त्यांचं जे ऑपरेशन झालं ना, औरंगाबादला मोठं ऑपरेशन झालं, त्यांचं किडनी काढून टाकण्यात आली एक. तर मग ते म्हणू लागले, म्हटलं काही नसतं, आपण इथं आणायचं. मी किती स्वप्न पाहिले होते, म्हणजे असं त्यांचं म्हणणं. मी तेच म्हणलं, मी पण माझ्या लाईफमध्ये असताना सुरुवातीला की माझं घर होईल, हे होईल, ते होईल, असं खूप स्वप्न पाहिलेले. पण नेहमी आपण जसं विचार करतो तसं होईलच असं गरजेचं नसतं ना. त्यासाठी फॅमिली सिक्युरिटी खूप गरजेची असते. आणि हे मला ज्यावेळेस कळलं ना, त्यावेळेस मी हे सगळं करू लागले. आणि आपल्यासोबत कोणी काही चुकीचं पण केलं असेल ना, तर मला वाटतं थँक्स टू देम. कारण मी लग्नाचे 10 मध्ये माझं झालेलं लग्न, 16 पर्यंत फायनान्स काय किंवा काय मला काहीच माहिती नव्हतं. काहीच माहिती नव्हतं. ज्यावेळेस पहिले मिस्टर निघून गेले आणि आम्ही काय बिझनेस सुरू केले, ते शेळी पालन काय केलेलं होतं, सोनं पण आम्ही गहाण ठेवलेलं होतं, ते काही म्हणजे घरापर्यंत ते आलंच नाही, त्यातच पूर्ण गेलं ते. नंतर मी जशी काय कामाला जाऊ लागले, देन आय मेमराईज की कसं जगणं असतं. म्हणजे नवीन एक पूर्ण डिफिकल्ट नवीन लाईफ यार माझ्या आयुष्यात आली. नाही तर मी एक टोटली हाऊसवाईफ होते, आता पण हाऊसवाईफ आहे, पण जी समज आता आली आहे ना, ती पहिले मला अजिबात नव्हती. तर मी म्हणजे जाणाऱ्या व्यक्तीला नेहमी धन्यवादच म्हणते की मला म्हणजे काय यार, मी आयुष्य किती भारी नाही हे बघायला शिकले. नाही तर मला आधी 4 वर्ष अशी होती ना, एक नॉर्मल लाईफ होती, पण काहीच एवढं समजायचं नाही, काय इन्व्हेस्ट असते, काय हेल्थ प्लॅन असते, काय मेहनत करणं असतं, कसे पैसे कमावणं असते, म्हणजे कोणतंच मला काही समज नव्हती. पण हे जे नवीन आयुष्य, इतकं छान आयुष्य भेटलं ना, तर मी धन्यवादच करते. रडत बसण्यापेक्षा माफ करा, सोडून द्या, पुढे चला. माझं तर हेच गणित आहे. आणि मी म्हणजे तुम्हाला पण तेच सांगेन की माफ करत चला. माफ करण्याची ही कला आहे ना, ही फक्त एक मोठ्या मनातच असते, आहे की नाही. तर माझी अशी रॉ सेविंग आहे, तर तेच मी तुम्हाला सांगते. तुम्ही खूप जास्त असं हे करू नका ना की 10,000 टाकायचे, 5,000 टाकायचे, 500 रुपये ॲटलिस्ट टाका, सुरुवात करा. ती SIP असो किंवा इन्शुरन्स असो. इन्शुरन्ससुद्धा 1,000 रुपयापासून, 500 रुपयापासूनही, 499 पासूनही इन्शुरन्स सुरू आहेत. एक मोदीचं पण खूप छान प्रधानमंत्री योजनेचं सुरू आहे बघा, ते पण तुम्ही करू शकता. त्याला चांगलं 4-5 लाखाचं कवर देखील आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपण फक्त रडत न बसण्यापेक्षा की कसं तर ते आणि कोणाला दाखवण्याचा प्रयत्न नका करू. तुम्ही श्रीमंत आहात नाही आहात, नका करू प्रयत्न दाखवण्याचा, काही नका करू प्रयत्न.
तुम्हाला कळन तर तुमचे खरे मित्र कोण आहे, तुमच्याकडे पैसे आहे किंवा नाही आहे, तुमचे खरे मित्र कोण आहे. मला पैशाहून कशाहून माझ्या बोलण्याहून कोणी मला टॉन्ट मारलं ना, मला कळून चुकतं. पण प्रत्येक वेळी हे बोलून दाखवायची गरज नसतीच ना. आता पहिले स्वेटर असताना दुसरे स्वेटर खरेदी करणं ही तर आपली वॉन्ट्स नव्हती, आपली गरज नव्हती, तरी देखील आपण खरेदी केलं का, ही घेते मला पण घ्यायचं, ती घेते मला पण घ्यायचं. असं नाही, आपली पहिली वस्तू चांगली ना. श्रीमंत होणं म्हणजे खूप वस्तू घालून खूप शो ऑफ करणं नथिंग. जी तुमची जुनी वस्तू आहे, वस्तू खूप असणं गरजेचे नाही, वस्तू एकच असणं, ती स्वच्छ असणं आणि ती चांगली घातल्यानंतर मी कम्फर्टेबल आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. फक्त खूप जास्त वस्तू तुमच्याकडे बघा, तुम्ही खूप जास्त पसारा ज्यांच्याकडे असतो त्यांना एकही वस्तू भेटत नाही, नुसतं गर्दा कोंबून दिलेला असतो. दॅट इज नॉट राईट. अशा मताची मी तरी आहे. आणि माझ्या बाबतीत खूप आहे हो, की आता मी फक्त ही एक पोत यूज करते. आणि मी हे पण महत्त्वाचं सांगू इच्छिते की फक्त यातले 4 मणी किंवा हे मंगळसूत्र माझ्या मिस्टरांनी दिलेलं, बाकी यात जे 3 ग्राम हे मणी सोनं मी टाकलेलं, तर मी स्वतः माझी मेहनत करून टाकतीये ना. तर रिलेशनशिपमध्ये, रिलेटिव्हमध्ये सगळ्यांना काय वाटतं, हिच्या अंगावर सोनं दिसत नाही म्हणजे हिच्याकडे काहीच नाही, म्हणजे ते हिनवतात थोडंसं मला. मला त्याचं काही वाटत नाही, मला त्यांची बुद्धीची कीव येते, मला काही वाटत नाही. कारण त्यांना माहीत नाही ना माझी इन्व्हेस्ट काय म्हणून. आणि आपण सांगायला पण नाही पाहिजे की माझी इन्व्हेस्टमेंट किती आहे म्हणून. त्यांना म्हणजे जे आपल्याला हिनवताना त्यांना बोलून द्या, त्यांना फक्त तुमच्या सक्सेसनी उत्तर द्यायचं. असं त्यांना उत्तर नाही द्यायचं, तुमच्या सक्सेसनी द्यायचं. कारण बऱ्याचदा शांत राहणं आहे ना खूप बेनिफिशियल असतं. शांत राहून घ्या यार, काहीच नाही कळलं ना, शांत राहून घ्या, काहीच नाही करायचं, आहे की नाही. बेस्ट ऑप्शन मला ते वाटतं, शांत राहून घ्यायचं. मला वाटतं तुम्ही जर तुमच्याकडे खूप पैसे आहे, सगळं काही आहे, तरी तुम्हाला जर हेल्दी खायचा कंटाळा येत असेल तर त्यापेक्षा मग आमच्याकडे जे म्हणजे कमी पैसे आहे तरी पण आम्ही हेल्दी खातोय तर तेच चांगले ना. श्रीमंत असणं महत्त्वाचं नसतं. श्रीमंत हे मनाने आपल्याला स्वतः समजणं महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे खूप पैसे पण तरी तुम्ही रोज म्हणजे डाळ-वरणच खाताय किंवा असंच खाताय तर ते महत्त्वाचं नसतं. तुम्ही मनाने कशी श्रीमंत ते महत्त्वाचं असतं. असं म्हणजे काय मला पॉईंट सांगायचा आहे तुम्हाला, जर तुम्ही पनीर भाजी करून खाताय तर तुम्ही काय फरक पडतोय की तुम्ही जास्त श्रीमंत नाहीये पण तुम्ही हेल्दी तर खाताय ना, हे महत्त्वाचं मला सांगायचं पॉईंट. तुमच्या लक्षात आलं की नाही तुम्हाला सांगा आता कमेंटमध्ये. हे मला सांगायचं होतं. तर असं मी समजते. कारण म्हणजे रिलेटिव्हमध्ये सगळ्यांना काय वाटतं की मला, मी अनुभव घेते होते, मी का बोलते ते मला म्हणजे असं रिअलाईज खूप होतं. कारण माझ्या बहिणी पण मध्यंतरी रिसेंटली गोल्ड केलं. आय एम हॅपी तिच्यासाठी की तिने गोल्ड घेतले. की मी आता गावाकडे गेले, माझ्या मोठ्या काकून मला सांगितलं की तिने वेल केले. मी नाही आहे यार जेलस, मी कशाला जेलस हो, माझी बहीण आहे ती, चांगली गोष्ट आहे, तिने गोल्ड घेतले. आता ते शेतकरी आहे, त्यांना इन्व्हेस्ट ज्याच्यात समजते ते त्याच्यात करतात. मला इन्व्हेस्ट ज्याच्यात समजते मी त्याच्यात करते. याच्याने हे समजणं हे का तुम्हाला की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा त्यांच्याकडे आहे. प्रत्येकाची आपली आपली इन्व्हेस्ट करायची एक विचार करण्याची एक हे असते. त्यांना त्याच्यात गोल्डमध्ये बेनिफिशियल वाटलं, त्यांनी गोल्डमध्ये केलं. मला तर उलटं, मी जे गोल्ड घेतलेलं होतं ते पण मला भाव वाढून आल्यामुळं मी ते पण हे केलं. म्हणजे मला कसं माझे पैसे वाढवायचे, कसे इन्व्हेस्ट करायचे, मला ज्याच्यात समज आहे ते मी करते. तर त्याच्याहून मला म्हणजे असं मला बऱ्याचदा अनुभव येतो की माझ्या अंगावर काही दिसत नाही म्हणून ते मला कमी समजतात, असं मला फील होतं, बऱ्याचदा फील होतं. पण मी काही म्हणत नाही, म्हणजे आपलं हे नाही, मला द्वेष नाही त्यांच्याविषयी किंवा राग नाही. पण एक माझा सांगायचा मुद्दा की ज्याला ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट लक्षात येते ते त्या पद्धतीने करत असतात. मला एक तर सोनं पहिली गोष्ट सांभाळायचा कंटाळा येतो आणि घालण्याचाही इंटरेस्ट राहिलेला नाही.
त्यामुळे मी गोल्डमध्ये मोजकं इन्व्हेस्ट, फक्त एवढं आणि एवढं डेली आपण यूज करतो. कोणत्या वस्तू आपण घालत असतो डेली, कोणत्या घालत असतो सांगा बरं तुम्ही. तर त्यासाठी मी एवढं त्याचं आव आणून घेत नाही की गोल्ड पाहिजे, करायला पाहिजे, काही नाही. आजकाल इमिटेशन घालण्याचं इतकं क्रेज निघलं आहे ना की इमिटेशन पण आपण घालू. चला, आपला विषय होता बजेटचा. कुठं भटकलो आपण थोडंसं, पण मला वाटतं छानच भटकलो. असं असतं हो, तुम्ही लोअर क्लास असले ना, तुम्ही म्हणजे दुसऱ्यांचं हे करायला जाता. मलाही म्हणजे बरेच जण म्हणतात तो म्हणजे तिने काय घेतलं म्हणजे आपण घ्यायलाच पाहिजे, असं नाही ना हो. तुम्हाला गरज आहे का त्याची, नीड आहे का त्याची, तरच घ्या ना ती वस्तू. का समोरचा करतोय म्हणून मी पण करतेय, हे खूप चुकीचं आहे. आणि यांनी तुमचं बजेट हालतं आणि बऱ्याचशा अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळं वस्तू फक्त हेच घ्या. 3 गोष्टी फक्त महत्त्वाच्या आपल्याला, ज्या आपल्याला 5वी पासून शिकवलेले आहे: अन्न, वस्त्र, निवारा. तर निवारा तुमच्याकडे आहे, अन्न तुम्ही छान खाताय, वस्त्र तुम्ही खूप जास्त नाही, 2 जरी वस्त्र असली किंवा 5 जरी वस्त्र असली ती स्वच्छ घालताय, त्याने तुम्हाला समाधान भेटतं, त्याने तुम्हाला कम्फर्टेबल होतं. तुमच्याकडं खूप कपडे पण तो ब्लाऊज कुठेतरी ढिल्लाच आहे, असाच जातोय, तुम्हाला कॉन्फिडन्सच नाही आहे त्याच्याबद्दल, तर ते खूप 1000 कपडे तुमच्याकडे असण्याचा काही बेनिफिट नाही आहे. तुम्ही साधे 5 कपडे घ्या, ते व्यवस्थित स्वच्छ धुवा, त्याला स्वच्छ इस्त्री करा, आणि तुमचा कॉन्फिडंट लेवल इथं असेल, इथं आहे की नाही. ह्या तरी विचाराची मी तरी आहे. तुम्हाला आजचं माझं जे ज्ञान आहे तर मी तर सांगल, आपली मराठी यूट्यूबर रचना रानडे, ती खूप छान फायनान्सविषयी माहिती देत असते. तर माझ्यापेक्षा अर्थातच ती जास्त तुम्हाला समजून सांग. मी तरी तिचे व्हिडिओ पाहूनच सेविंग करायला शिकली आहे. तर तुम्ही तिचे व्हिडिओ बघा, ती खूप छान सांगत असते. हे तर मी ओरली आपलं सांगितलं की मी हेच म्हणत नाही की तुम्ही मी SIP केली म्हणून तुम्ही करा, मी गोल्ड ETF केलं म्हणून तुम्ही करा. तुम्ही पण तुमचं ज्ञान घ्या आणि त्यानुसार करा. फक्त मला हे म्हणायचं की हे म्हणणारे जे असतात ना, 20,000 याच्यात काय होतं, त्यात काय होतं, आम्ही तर करूच नाही शकत, त्याच्यात काही उरतच नाही. तर त्यांच्यासाठी हे होतं की 20,000तले कमीत कमी 5,000 तर महिन्याला तुम्ही वेगळे काढू शकता. राहिलेले 15,000 खर्चा ना तुम्ही. असं पण नाही खूप सारं चिंगुसवानी करणार आणि खूप सेविंगच करणार, मग आयुष्य कसं जगणार आपण. आयुष्य यार जगणार पण आहे, फिरणार पण आहे. तर त्यामुळे 5,000 बाजूला ठेवा ना, बाकीचे राहिलेले 15 खर्चा. माझं तर हेच डोकं असतं. तर करू शकतो ना आपण, है की नाही. फक्त हे सांगणं होतं माझं की कमी पण पेमेंट असू द्या, सेविंग करणं महत्त्वाचे. फक्त रडत राहणं की काही होऊ शकत नाही, काहीच नाही, माझ्या आईवडिलांनी तर काही केलंच नाही, यांनी काहीच केलं नाही, त्यांनी काहीच केलं नाही, दोष देण्यापेक्षा सोडून द्या, पुढे चला. हा, आजचाच माझा ह्या एका चांगल्या थॉटसोबत मी आपला व्हिडिओ संपवते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्या आठवड्यामध्ये ना मला खूप जणांनी सबस्क्राईब केलं. व तुम्ही जर कमेंट केल्या असत्या ना तर मला कळलं असतं मला कोणी सबस्क्राईब केलं. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर कमेंट केल्या तर मी तुमचं नाव देखील व्हिडिओमध्ये घेईल. मध्यंतरी मी कोणालाच म्हणत नाही आहे, म्हणजे रिलेटिव्हमध्ये की सबस्क्राईब करा, पण माझे ऑटोमॅटिकली सबस्क्राईब वाढत आहे. आणि ते सबस्क्राईब वाढण्याचा जो आनंद आहे ना, मला खूप आहे. धन्यवाद तुम्ही जे कोणी मला सबस्क्राईब करताय. तुम्हाला माझं कंटेंट आवडते. अजून मी असे छान छान कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते यार, खूप मेहनत लागते. असं वाटतं ना मोबाईल पकडून फक्त असं शूट घ्यायचं, तसं काही नसतं. बऱ्याचदा माझ्याकडे रॉक क्लिप असतेही, पण कधी कधी काय होतं अर्ध्याच दिवसाची क्लिप असत्या. कधी कधी क्लिप शूट पण घेतो, पण कधी वाटतं अरे ही क्लिप खरंच महत्त्वाची आहे का, आपण ही दाखवायला पाहिजे का, हा पण एक थॉट असतो. आणि रेसिपीसाठी जर रेसिपी बनवायला घेतली ना, खूप भांडे पडतात ताईनं, खूप भांडे पडतात. कोणतंही काय करण्यामागं खूप मेहनत आहे. त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करा, आपल्या सर्वसामान्य माणसांनाही सपोर्ट करा, एवढंच मी सांगेल. आणि माझा व्हिडिओ किंवा माझे थॉट कसे वाटले तुम्हाला, कोणता पॉईंट बरोबर आहे, काही पॉईंट चुकीचा असू शकतो,
तर तुम्ही देखील तुमचा पॉईंट माझ्याशी कमेंटमध्ये डिस्कस करा. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि आज छान चतुर्दशी आहे, एखाद्या गणपतीच्या मंदिरात जा. मी पण आता मंदिरात जाऊन येते आरूला घेऊन. तर आजचा व्हिडिओ मी या पॉझिटिव्ह नोट सोबत संपवते. धन्यवाद. बाय बाय.